सांगलीतील गारपीर चौक येथे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा मंगळवारी मध्यरात्री घरात घुसून 8 जणांनी निर्घृण खून केला। या खून प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मुख्य सूत्रधारासह चौघांना अटक केली आहे। वर्चस्ववाद आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या तत्कालीन भांडणाच्या रागातून खून केल्याचं संशयितांच्या चौकशीत उघड झाले। या प्रकरणी मुख्य सूत्रधार गणेश सुरेश मोरे, सतीश विलास लोखंडे, अजय परशुराम घाडगे आणि योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान या खुनातील बन्या उर्फ यश लोंढे, जितेंद्र लोंढे आणि समीर लोंढे हे 3 जण पसार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता। या वाढदिवसाच्या औचित्याने त्याच्या गारपीर चौक येथील घरासमोर जंगी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। याच परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश मोरे व उत्तम मोहिते यांच्यात वर्चस्वातून काही दिवसांपासून वाद धुमसत होता। वाढदिवसादिनी उत्तम आणि गणेश मोरे यांच्यात वाद झाला। रात्री 11:15च्या सुमारास गणेश हा साथीदारांना घेऊन उत्तमच्या घराजवळ आला, तेव्हा गर्दी कमी झाली होती। उत्तमला पाहून हातात शस्त्रे घेऊन हल्लेखोर पळत आले। त्यांना पाहून उत्तम तात्काळ घराच्या दिशेने पळाले। घराचा दरवाजा बंद करण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यास गाठले। उत्तमच्या छातीवर, पोटावर आणि हातावर वार झाल्यानंतर ते गंभीर जखमी झाले। त्यानंतर हल्लेखोरांनी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यामध्ये उत्तम मोहितेंचा मृत्यू झाला। या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी तातडीने संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक संशयितांचा शोध घेत असताना 4 जण कोल्हापूर रोडवर थांबल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी करत अटक केली आहे।